tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मध्ये दाखल झाला ॲज अ आयकॉन। त्यावेळेस पहिलाच बॉल समोर खेळलेत, परंतु गॅपमध्ये जाण्यापूर्वी विकी मुंबईकर बॉलवरती पोहोचलाय। एक सिंगल धावेने धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय। सुरुवात चांगली झाली आहे, दमदार झाली आहे। महत्त्वाचं अर्धशतक हे विसरून चालणार नाही आपल्याला। ऑन साइडला जबरदस्त तडाखा, रोहित भालेराव किडनीच्या बॅटमधून किडन्या दुखवणारा हा षटकार। 6 धावा पाहायला मिळाल्या षटकाराने। मात्र आता सुरुवात झाली आहे। आज आम्ही ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांकडे पाहतो। यावेळेस पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार। रोहित भालेरावच्या बॅटमधून येतोय हा षटकार। 6 रन। ॲक्शन रिप्लेमध्ये पहा कशा पद्धतीने स्वतःला जागेवरती उभं केलं आणि पायावरचा बॉल अगदी अलगद उचलून फेकून दिला लॉंग ऑन सीमा पार हा षटकार। हर्षद, आपण जर पाहतो टेनिस बॉल क्रिकेटची जी स्पर्धा त्यानं किंबहुना रबर बॉल स्पर्धेमध्ये, रबर बॉल स्पर्धेमध्ये एक गोष्ट लक्षात येते, ओव्हर पिच बॉल सहसा फलंदाज सोडत नाही आहे, त्याच्यावरती मोठा फटका येतो, षटकार किंबहुना चौकार। आणि ते रोहित भालेरावनं तसंच प्रयत्न केलाय। ओहो, शॉर्ट बॉलचा वापर, स्विंग केला, अगदी रॅकेट शॉट जसं बॅडमिंटन आपण खेळतो, स्मॅश करतो तसा फटका केलाय रोहित भालेरावच्या बॅटमधून। बॉल सीमारेषा पार, षटकार। कशा पद्धतीने स्वतःच्या बॅटवरती घेतला आणि स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर हा दुसरा षटकार आहे। खरोखर सुबक फटका होता मी म्हणेन, कारण या फटकेला सहजासहजी बॅट्समन खेळणं टाळून देतात। टीमने खरं तर आयोजक संघ आणि या मैदानाचे खरेखुरे भूमिपुत्र, परंतु रोहित काय फटकेबाजी सध्या सुरू आहे। 18 बॉलमध्ये 71ची गरज असताना लगावलेत पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार। दीपक पाल या गोलंदाजाचा घेतलाय खरपूस समाचार आणि पहिला फलंदाज नगरसेवक चषकातील ज्याने हॅट्रिक षटकार इथे मात्र लगावलेत ANS ग्रुप शिरवणे आणि त्याचबरोबर मंगलस्मृती सारस्वत टीमसाठी ॲज अ आयकॉन मला कल्याण विभागातून का बोलवलं गेलंय याचं प्रतिउत्तर दिलंय रोहित भालेरावने। काय जबरदस्त बॅटिंग अटॅक। दीपकचा पुढचा बॉल चौथा जाईल का, परंतु ऑन साइडला खेळलेत। स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, तिथे फिल्डर कडून मिसफिल्ड। पुन्हा एकदा बॉल टर्न झाला, रिषभ चंदानीचं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं, परंतु 2 धावा हे रोखू शकत नाहीत। 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 39। या आकड्यावरती आज आमच्या समवेत नितेश भोईर, दत्ता मेहर सर आणि शशी मेहर सर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे नीरज राणावत सर। इथे पहा काय कडक फटका आहे, सॉलिड सुपर्ब। योगेश पवार यांच्या डोक्यावरून बॉल निघून गेला सीमा पार हा षटकार। मी मगाशीच उल्लेख केला आहे हर्षद मडवी की जोपर्यंत रोहित भालेराव मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील। NS ग्रुप शिरवणे आणि मंगलस्मृती सारसोली टीमसाठी आक्रमण 26 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये। आणखीन एक हेलिकॉप्टर, नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आणखीन एक नवसंजीवनी मिळाली आहे। योगेश पवार सध्या चिंतेमध्ये आहेत, कारण त्यांचं झालेलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये कुठे ना कुठेतरी आता त्यांना धोका वाटू लागलाय। हे अगदी बरोबर आहे। मी मारलेलं अर्धशतक कामाला येईल की नाही अशी आता चिंता वाढलेली आहे। फ्रीडचा बॉल, नो बॉल वरती षटकार ठोकलाय। टीमची धावसंख्या 52 पहा। ॲक्शन रिप्ले, त्याच्या भावमुद्रा पहा। षटकार मारल्यानंतर पहिलाच बॉल कंकेश कोहलीच्या विरोधामध्ये हा फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा
रोहित भालेरावच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट. अर्धशतक रोहित भालेरावचं पूर्ण होतं या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. क्या बात है. ही 50 पुन्हा एकदा त्याच्या स्मरणात राहील. 2018ला 69 धावांची खेळी, त्यानंतर 2019 58 धावांची खेळी आणि आज 2024ला पुन्हा एकदा अर्धशतक रोहित भालेरावचं पाहायला मिळतं. मैदानामध्ये आणखीन एक शॉट बॉल थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे षटकार. आता 4 बॉल 13. आता अडचणी वाढल्यात, समस्या वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर. 90 रनचं लक्ष्याचा पाठलाग आता सुरू झालाय. खरं तर आता मी म्हणेन कारण 4 बॉल आकडे बदललेत, 13 करायचे आहेत. व्हॉट अ बॅटिंग.